पण जिद्द ठानली की दादा ने बोला है तो ये करने का है। 15 दिवस त्याच्यावर काम करून हुबहू एक्झॅक्ट चायनीज आईस्क्रीमचा रेप्लिका तरी तयार केला। आणि मी विचार करा, बाबाबाईंनी मला या एवढ्या मोठ्या किती कोटीचं बिल्डिंग असेल त्याच्या उद्घाटनाला बोलवलं, पण मी कधी आलो नाही। पण या 5 रुपये 10 रुपयाच्या आईस्क्रीमच्या उद्घाटनासाठी आलो, एवढा अभिमान मला याच्यावर झाला। बाबाबाई एक असं व्यक्तिमत्व होतं आणि आहे की मुस्लिम समाजाचा असून देखील कधीही त्यांना कोणी धर्माच्या आधारावर पाहिलं नाही। गोंदकर आणि जगन्नाथच्या अतिशय जवळचे, वेणुनाथचे खास करून वर्गमित्र, आणि ते अशा काळात वर्गमित्र जेव्हा जगन्नाथ आणि वेणुनाथ हे बजरंग दल आणि त्या लेवलचे काम करायचे आणि बाबाभाई क्लासिक आईस्क्रीमचे काम करायचे, आणि ही मैत्री खरं महाराष्ट्राला दाखवण्याची आवश्यकता आहे। मी मागच्या डिसेंबरला माझ्या मुलीला घेऊन कतारला गेलो होतो, आणि मग तिने मला एक हट्ट केला की मला एक आईस्क्रीम खायचं आहे। ते आईस्क्रीम आंब्याच्या शेपचं चायनीज कंपनीने बनवलं होतं, आणि इंस्टाग्राम मध्ये इतकं व्हायरल झालं की तिने मला अर्धा दोहा फिरवला ते शोधायला। आणि जेव्हा मी परदेशातून आलो आणि बाबाभाई कुठे कार्यक्रमाला भेटले, म्हटलं बाबा एक काम आहे आपसे, जरा इधर आओ। त्यांना रील दाखवली, म्हटलं बाबा आपने को ये इधर बनाने का है। आणि तुम्ही पहा, चायनामध्ये बनणार आईस्क्रीम जे रील मध्ये पूर्ण देशामध्ये व्हायरल झालं, ते आपण शिर्डीमध्ये बनवून दाखवू शकतो। हे साईबाबांच्या आशीर्वादाने या भूमीमध्ये ती ताकद आहे। शिर्डीतील आईस्क्रीम व्यवसायात उत्तुंग भरारी घेत शिर्डी महाराष्ट्रातच नव्हे तर थेट परराज्यात देखील क्लासिक आईस्क्रीमच्या माध्यमातून शिर्डीचा नावलौकिक वाढविणाऱ्या हाजी बाबाभाई सय्यद, हाजी युनुसभाई शहा या शिर्डीतील दोघा मित्रांनी 2000 साली छोट्याशा पत्र्याच्या शेडमध्ये सुरू केलेला छोटेखानी आईस्क्रीमचा व्यवसाय आज आपली मुले अझहर बाबाभाई सय्यद, मोहसिन युनुस शहा यांच्या साथीने आज कोट्यावधींची उलाढाल व भव्य 4 मजली इमारतीत दिमाखात उभा असलेला कारखाना सय्यद व शहा परिवाराच्या प्रामाणिक मेहनतीची साक्ष देत अनेकांना प्रेरणा देणारा ठरतोय। आज डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते क्लासिक आईस्क्रीमच्या नवीन मँगो कॅन्डी या उत्पादनाचा शुभारंभ करण्यात आला। विशेष म्हणजे हुबेहूब आंब्याच्या आकाराची असलेली नवीन मँगो कॅन्डी ही चक्क डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी खास बाबाभाईंना आग्रह करून बनवायला लावली असल्याचं खुद्द डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितलंय। तर आपल्या मनोगतात याबाबतचा किस्सा देखील सांगितला। दुबईतील कतार येथे मुलीला घेऊन गेले असता इंस्टाग्रामवर चीनमध्ये बनलेली आंब्याच्या आकाराची आईस्क्रीम कॅन्डी मोठी व्हायरल होत असल्यानं सुजयदादांच्या मुलीने तीच आईस्क्रीम हवी असा हट्ट धरला असता डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शोधून ती मँगो कॅन्डी मुलीला मिळवून दिली। मात्र आपल्या तालुक्यात सुद्धा ही मँगो कॅन्डी तयार झाली पाहिजे असा विचार मनी आला आणि क्लासिक आईस्क्रीमचे बाबाभाई सय्यद यांना याबाबत सांगितले असता त्यांनी आज अखेर हुबेहूब जशीच्या तशी मँगो कॅन्डी बनवत आज डॉक्टर सुजय विखे पाटलांच्या हस्ते त्याचा शुभारंभ केलाय। यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितले की जेव्हा केंद्र सरकारच्या अन्न प्रक्रिया मंत्रालयाच्या माध्यमातून बाबाभाई यांनी भव्य कोट्यावधींची इमारत उभी केली तेव्हा मी उद्घाटनासाठी आलो नाही, मात्र आज 5-10 रुपयांच्या मँगो कॅन्डीचा शुभारंभ करताना मनाला मोठे समाधान लाभत असून शिर्डी व परिसरातील युवकांनी अशा वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये पुढाकार घेत उद्योग व्यवसाय वाढवावे। विखे पाटील परिवार नेहमी तुमच्या पाठीशी खंबीर उभा राहील। यावेळी प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते, राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर आबा गोंदकर, उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके, साई संस्थान सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार, राहता नगर परिषदेचे गटनेते मुन्नाभाई शहा यांसह शिर्डी नगर परिषदेचे सर्व नगरसेवक, ग्रामस्थ आणि मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती। प्रोडक्ट का लॉन्चिंग और नए कारखाने का उद्घाटन होने जा रहा है, उनका इस्तेकबाल क्लासिक आइसक्रीम की ओर से अजहर भाई और मोहसिन भाई इन्होंने करे। मैं सबका क्लासिक परिवार की वजह से तहे दिल से स्वागत करता हूं और यहाँ पर आए इसके लिए शुक्रिया अदा करता हूं। जो आज का प्रोग्राम है और हमारी जो क्लासिक आइसक्रीम है ये 26 साल पहले शुरू हुई थी। एक छोटे से पौधे को हमने लगाया था जो 25 साल पहले 10 बाय 20 का शेड के अंदर हमने जो आइस कैंडी वगैरह बेचते हैं उसको हमारे पार्टनर हाजी यूनुस साहब और मैंने साथ में शुरू किया, और ये छोटा सा पौधा आज आप लोग देख रहे इस हाल में मेहनतों के जरिए बना है। तो जिसका 15 दिन पहले सुजय दादा ने मुझे खुसूसन बुलाकर मार्गदर्शन करे कि मैं अरब कंट्री के अंदर दोहा ना
दोहा को गए थे दादा, वहाँ पर मैंगो की आइसक्रीम उन्होंने देखे और बताया कि इसको डेवलप करो। तो हमने 15 दिन में उसके पर पूरा, मेरा लड़का अजहर, यूनुस भाई का लड़का मोहसिन, इन्होंने उसके ऊपर वर्कआउट कर कर मेहनत कर कर वो प्रोडक्ट डेवलप करे और आज मौका आया दादा के हाथ से। और हमारा क्लासिक आइसक्रीम का भी नया यूनिट जो क्लासिक फूड के नाम से शुरू हुआ, इसका भी उद्घाटन दादा के हाथ से हो रहा है। हम बड़े खुशनसीब है। मैंने देखा कि हमारे इलाके के अंदर माननीय नामदार राधा कृष्ण विखे पाटिल और सुजय दादा हमारे समाज के लिए या हर कौम के नौजवान के लिए या कि उद्योग धंधे आ जाए, यहाँ पर कोई रोजगार निर्माण हो, इसके लिए कोशिश करते। कल ईदगाह में आए थे तो मैंने हकीकत में देखा कि हर एक के अंदर दादा की क्या क्रेज है। बच्चे से लेकर नौजवान हो, बुजुर्ग हो, उम्र दराज हो, वो हर एक चाहता था कि मैं दादा के साथ फोटो फ्रेम में आ जाऊँ। ये हकीकत में देखकर इस बात का अभिमान लगा। और हर वक्त जो भी काम हम बोलेंगे लब्बैक बोलते दादा, और हर वक्त हमारे काम के लिए हाजिर रहते। तो मैं खास करके आज इस प्रोग्राम में जितने भी आए हुए मेहमान हैं और भी बहुत से शिरडी के नगर सेवक हैं, तो सबका शुक्रिया अदा करता हूँ और हमारे जो प्रोग्राम को आगे बढ़ाने के एतबार से शफीक भाई को बताता हूँ। क्लासिक आईस्क्रीम एका छोट्याशा पत्र्याच्या शेडमध्ये सुरू झाली होती आणि तेव्हापासून त्या प्रवासाला मी साक्षीदार आहे। बाबाभाई एक असं व्यक्तिमत्व होतं आणि आहे की मुस्लिम समाजाचा असून देखील कधीही त्यांना कोणी धर्माच्या आधारावर पाहिलं नाही। एक कॉन्ट्रोवर्शियल, नॉन कॉन्ट्रोवर्शियल व्यक्तिमत्व। गोंदकर आणि जगन्नाथच्या अतिशय जवळचे, वेणुनाथचे खास करून वर्गमित्र। आणि ते अशा काळात वर्गमित्र जेव्हा जगन्नाथ आणि वेणुनाथ हे बजरंग दल आणि त्या लेवलचे काम करायचे आणि बाबाभाई क्लासिक आईस्क्रीमचे काम करायचे। आणि ही मैत्री खरं महाराष्ट्राला दाखवण्याची आवश्यकता आहे की आपण या परिसरामध्ये कशा प्रकारे लोकांना जपतो आणि कशा प्रकारे ऋणानुबंध या तालुक्यामध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण जपायचा प्रयत्न करत आहोत। मी मागच्या डिसेंबरला माझ्या मुलीला घेऊन कतारला गेलो होतो आणि मग तिने मला एक हट्ट केला की मला एक आईस्क्रीम खायचं आहे। ते आईस्क्रीम आंब्याच्या शेपचं होतं, चायनीज कंपनीने बनवलं होतं आणि इंस्टाग्राम मध्ये इतकं व्हायरल झालं की तिने मला अर्धा दोहा फिरवला ते शोधायला। मग ते कुठेतरी सापडलं शेवटी। आता सापडल्यानंतर मी हा निर्णय केला आणि त्या क्षणाला जेव्हा ते आईस्क्रीम पाहिलं मी म्हटलं आता हे आईस्क्रीम आपण शिर्डीमध्ये बाबाभाईंकडून बनवूनच घेणार। आणि जेव्हा मी परदेशातून आलो आणि बाबाभाई कुठे कार्यक्रमाला भेटले, म्हटलं बाबा एक काम है आपसे, जरा इधर आओ। त्यांना मोरील दाखवले, म्हटलं बाबा आपने को ये इधर बनाने का है। आणि तुम्ही पहा चायनामध्ये बनणार आईस्क्रीम जे रील मध्ये पूर्ण देशामध्ये व्हायरल झालं ते आपण शिर्डीमध्ये बनवून दाखवू शकतो। हे साईबाबांच्या आशीर्वादाने या भूमीमध्ये ती ताकद आहे। आणि आज हे बनवत असताना इतका अभिमान मला होतो की आम्ही अशा परिवाराचे सदस्य आहोत की ज्यामध्ये प्रत्येक घरामध्ये असे हुशार लोक आहेत जे काहीही करून दाखवू शकतात। आणि बाबाभाई आणि त्यांचे पार्टनर, तुमचं नाव काय पार्टनर? युनुस भाई आणि मुलाचा आजर आहे, मोहसिन आणि आजर। युनुस भाई तर फक्त आता युनुस भाई आणि बाबाभाई फक्त चेहरे झाले, मेन कलाकार युनुस आणि आजरच आहे। तर या दोन्हीही मुलांनी एक जिद्द ठाणली, तसं काही करायची आवश्यकता नव्हती, त्यांचं दुकान चालूच आहे, पण जिद्द ठाणली की दादा ने बोला तो ये करने का है। 15 दिवस त्याच्यावर काम करून हुबहू एक्झॅक्ट चायनीज आईस्क्रीमचा रेप्लिका तरी तयार केला। आणि मी म्हणजे विचार करा, बाबाभाईंनी मला या एवढ्या मोठ्या किती कोटीचं बिल्डिंग असेल त्याच्या उद्घाटनाला बोलवलं, पण मी कधी आलो नाही, पण या 5 रुपये 10 रुपयाच्या आईस्क्रीमच्या उद्घाटनासाठी आलो। एवढा अभिमान मला याच्यावर झाला।
आणि हे आपल्याला दाखवायचं की आपल्या परिसरामध्ये धर्म आणि जातीचा भेदभाव नाही. जो माणूस कौशल्यवान आहे, जो माणूस, आणि आज जरी बाबाभाई असले, मुसलमान असले, तरी आज कमीत कमी 50 लोकांच्या, सर्व धर्माच्या लोकांचा साकुरीतला रोजगार बाबाभाई एकटे चालवतात. हे पण एक अभिमानास्पद गोष्ट. माणसाला खायला 2 वेळेचं जेवण पाहिजे. मग आता इथं हिंदूही काम करत असणार आहे. मग आता जो हिंदू इथं मुसलमान व्यक्तीच्या पगारावर आपलं घर चालवतो, त्याला काय बोलणार? त्याला घेणं असेल टीव्हीवर काय चाललंय, त्याला घेणं असेल काय देशामध्ये काय चाललंय, नाही. आणि म्हणून मी या गोष्टीची ठाम घाट बांधून आहे की आपल्याला प्रत्येक घरामध्ये रोजगार मिळाला पाहिजे. हे स्वप्न कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी पाहिलं. ते स्वप्न नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब साकार करतात आणि आम्ही माध्यम आहोत. एक काळ होता बापू, मी बघाशी भैयाला पण म्हटलो, शिर्डीमध्ये कार्यक्रम घ्यायचा जर होता, नितीन तर फार जुना आहे संघटनेला, तात्यानंतर आले, पण तुम्ही नितीन हे जुने खिलाडी आहेत. कार्यक्रम घ्यायचा तर सकाळी नाही, अजिबात येऊ नका साहेब, इथं लोक जमा होत नाही. पुढचं संध्याकाळी यायचं ठरलं तर साहेब थोडं थांबा, थोडं उशिरा निघा. आणि आज ही बदललेली परिस्थिती आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिली. हे सगळे लोक जुने जाणकार भैया, आबा आणि बापू यांनी सुरुवात केली संघटनेची. पण आज एवढ्या वर्षाच्या प्रवासामध्ये शिर्डीसारख्या जागेत हजार लोक सकाळी देखील थांबतात. हे लोकांचं प्रेम हे कमवलं. 4 पिढ्या गेल्या आमच्या हे कमवण्यामध्ये. आणि आज नुसतं हे क्लासिक आईस्क्रीम त्यांनी स्वतःच्या हिमतीवर उभं केलं. आणि मी आल्या ज्या दिवशी पहिल्यांदा इथं त्या परिक्रमा मार्गाच्या कामाला आलो, सहभाग व्हायला, तर या रस्त्याने आलो, तर मला देखील वाटलं की यार, या माणसाने एवढी मोठी वास्तू उघडली आणि कधी मला रस्ता सुद्धा मागितला नाही. एवढा निस्वार्थी माणूस कसा असू शकतो? मी स्वतः हा शिरखंडे नाला पूर्णपणे अंडरग्राऊंड करण्यासाठी 4 कोटी रुपये मंजूर केले. आणि आता हा रस्ता या इथून तर आपल्या अभिजितच्या डेअरीपर्यंत, शिवरस्त्यालगत, राहुलच्या डेअरीपर्यंत 4 पदरी आपण करणार आहोत आणि पूर्ण पाणी खालून जाणार आहे. तर हे विकासाचं मॉडेल आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही एक पाऊल जर पुढे घेतलं तर आम्ही तुमच्या प्रकल्पांना पाठिंबा देण्यासाठी 10 पावलं पुढे जाणार आहोत. ही संकल्पना नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी मांडली. आज आपण सर्वजण बाबाभाईंना शुभेच्छा देण्यासाठी आलात. मला विश्वास आहे की हे जे बदललेली परिस्थिती मी आज पाहिली, खुर्च्या कमी पडायला लागल्यात नगरसेवक बसवायला. नाही तर अगोदर राहत्यामध्ये 8, शिर्डीमध्ये 8. पुढच्या मोक्या राहायच्या तर समोरच्या लोकांना पुढे बोलावं लागेल, बा पुढच्या भाराचा. पण लोकांनी काय चमत्कार केला, तिकडे 23-0 आणि इकडे 23 आहे. आता कमी म्हणजे आता काय सांगायचं त्याला, पण ठीक आहे. 22-0, 22-1. या सत्तेचा दबाव एवढा मोठा असतो की ज्या लोकांनी विश्वासाने एवढं मतदान केलं, त्या लोकांच्या प्रत्येक मताचे उपकार हे फेडण्यासाठी रात्रंदिवस काम करावं लागतं. ती आमची तयारी आहे. आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये हा सगळा भाग अत्यंत विकसित आणि लोकांना मतदानाचा अभिमान वाटेल अशा प्रकारचं काम या दोन्ही नगर परिषदेच्या वतीने, आणि मध्ये आमची साकुरी आहेच, तर तिकडेही नाही इकडेही नाही, समतोल ठेवायला. तर साकुरीचं अतिशय चांगलं काम सरपंच आणि सगळ्यांच्या माध्यमातून आपण आता हाती घेतो. जवळपास साकुरीच्या सगळ्या जेवढ्या प्लॉटिंग झालेल्या आहेत, त्या सगळ्या प्लॉटिंगचं नुसतं गटारी करायला मी 1.5 कोटी. महिला मला भेटायला आल्या की बरे आम्हाला आता कोणावरच विश्वास नाही, तुम्ही आम्हाला गटर करून द्या, आम्ही उठणार नाही इथून. हे जे हक्क लोक माझ्यावर दाखवतात, एक सर्वसामान्य महिला
ते तर विषय वेगळाच आहे. बाजार समितीच्या मालकीची 30, आज भाऊ पण बापू गुंट्यावर तुम्हाला तर गुंट्याचे रेट माहिती आहे. स्क्वेअर फीट कोणी जागा देत नाही. आपण साकुरीच्या एका मोठ्या वस्तीला स्वतः बाजार समितीच्या मालकीची 30 गुंठे जागा फुकट दिली, रस्ता होण्यासाठी, त्या लोकांना रस्ता मिळावा. तर केलेल्या कामाचं मूल्यमापन हे पैशाने होऊ शकत नाही. आणि मला माहित नाही ते भविष्यात मतदान टाकणार की नाही. मताची बेरीज हे विकासामध्ये नसते. यावेळेस समाजाने मतदान टाकलं, पुढे नाही टाकलं तर काय, हा विचार मी करणारा माणूस नाहीये. पण रात्री झोपताना शांततेत झोप लागली पाहिजे की आपण माणुसकीला प्राधान्य दिलं. या माणुसकीने जोपर्यंत आपण जगत राहू तोपर्यंत निकाल आपाप लागत राहतो. प्रचार सुद्धा करावा लागत नाही, अजिबात लागत नाही. आणि हे यासाठी मी तुम्हाला सांगतो की आता कधी कार्यक्रमच होत नाहीत, सभा होत नाही, वेळ नाहीये. त्यामुळे हे सगळे विकास कामं या कार्यक्रमांच्या माध्यमातून तुम्हाला सांगितले तर तुम्ही 10 लोकांना सांगणार की हे कामं चालू आहेत. निलेश इथं बसलाय, 40 वर्ष झाले लक्ष्मीनगरचा विषय होता. आपण एक बैठक घेतली आणि लोकांना शब्द दिला, माझ्या शब्दावर घर मोकळे करा. एका लाईनीत सगळ्यांनी आणि नगरसेवकांच्या माध्यमातून पत्रे मोकळे केले आणि आता त्यांना जागा पण देऊन टाकली. मी आयुष्यामध्ये पैसे कमवू अथवा न कमवू, मी राजकारणामध्ये तोपर्यंत जोपर्यंत माझी आर्थिक परिस्थिती बरी. ज्या दिवशी माझी आर्थिक परिस्थिती कोलमडली त्या दिवशी मग शिर्डीवाले जेवढे असतील, ज्यांचे पैसे ताकद आहे, बापू आहे, भाई आहे, ज्यांची आर्थिक सक्षमता आहे, त्यांनी जबाबदारी घ्यावी. तर आज आपण सर्वजण प्रोजेक्ट आहे ना सेंट्रल गव्हर्नमेंट, आता भाऊभाईने मला सांगितलं की हा प्रकल्प केंद्र सरकारच्या माध्यमातून, मिनिस्ट्री ऑफ फूड सप्लाय चिराग पासवान साहेबांच्या माध्यमातून त्यांनी सबसिडी आणली आणि हा प्रकल्प उभा केला. ही वाचन करणं, अभ्यास करणं, राहत्याचे काही लोक आलेत, आज बाजाराला जागा नाही. गुरुवारी राहता आपण एका बाजूने दुसऱ्या कोपऱ्यात जाऊ शकत नाही, सगळे रस्त्यावर आहेत. तर आपण एक अत्याधुनिक प्रकल्प करायचा प्रयत्न केला की राहत्याच्या कात नाल्यामध्येच आपण व्यवस्थित एक डिझाईन तयार करून त्याच्यामध्ये राहत्याचा पूर्णपणे बाजार शिफ्ट झाल्यावर गुरुवारी गाडी 100च्या स्पीडने राहत्यामधून निघेल अशा प्रकारचं नियोजन देखील आपण केलं. इथं मुस्लिम समाजाला याच पलीकडच्या रस्त्यामध्ये किती वर्ष, आता समाजामध्ये प्रत्येक प्रकारचे लोक आहेच की. कुछ लोगों ने बोला इधर विखे पाटिल का काम नहीं, हम संगमनेर जाके आते. बरोबर आहे. मंत्री होते तेव्हा, आता तेच ते महसूल मंत्रीच होते. गेले तर ते सांगितलं की विखे पाटलांकडून होणार नाही, मी करणार. तेवढ्यात शिंदे साहेब गुवाहाटीला निघून गेले. आणि शिंदे साहेब गुवाहाटी निघायला गेल्यावर आपल्याकडे खातं आलं. पहिलं काम जे मी केलं, म्हटलं ही फाईल मागवा. किती कोटी, 1 कोटी रुपयाची जमीन असेल, 8 कोटी रुपयाची जमीन मुस्लिम समाजात दफन उभेला एका सहीने मोफत आपण देऊन टाकली, संपला विषय. काम करणं अवघड नसतं, पण ती मानसिकता, ते जिद्द पाहिजे. माझ्यामध्ये हे जिद्द आहे की हे काम आपल्याकडून का होत नाही. आणि मला रात्री झोप येत नाही. तर एखादी गोष्ट मला लोकांनी प्रश्न मांडलाय, नोकरी ठीक आहे, नोकऱ्यांना वेळ लागतो, नोकरी आपल्या आपल्या प्रक्रियेच्या द्वारा लागून जाते, सगळ्यांनाच नोकरी आपण देऊ शकत नाही. पण सार्वजनिक प्रश्नांबाबतीत एवढं राजकारण रणकंदन पेटलं, नगर मनमाड असं सुरू झाला. आणि नोव्हेंबर, त्या कॉन्ट्रॅक्टरचं असं मत आहे की निदान कोल्हारच्या पुढच्या पलीकडचा पूर्ण टप्पा माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आपण उद्घाटन करून पूर्ण सुरू करणार. हे टार्गेट त्यांनी केलं, मी नाही. आज पाण्याची परिस्थिती, एवढं मोठं मुबलक पाणी प्रत्येक शेतकऱ्याला मिळालं. या सत्तेचा उपयोग फार महत्वाचा. ठीक आहे, शिर्डीच्या लोकांनी जवळपास 7,500 मात्र छत्रीला मारले. इथं पण बसलेले भरपूर.
तुम्हाला वाटतं का मला माहित नाही? अध्यक्ष पदाचा उमेदवार तिकडे कोणी पाठवला इथपर्यंत माझ्याकडे पूर्ण इतिहास आहे. आणि दुसरं कोणी सांगितलं नाही. मला जी माहिती मिळायची मी काढली. तुम्ही सगळ्यांना एक गोष्ट मी आवर्जून सांगतो की तुम्हाला जे समज आहे की आम्ही एखाद्याला बोट लावलं आणि तो तिकडे जातो, तर तुम्ही नसतं पाठवलं, तो मला सांगितल्याशिवाय तिकडे जातच नाही. हे आता दुर्दैवाने तुम्हाला कल्पना नाही, पण ठीक आहे, काय हरकत नाही. निवडणूक तर झाली पाहिजे, नाही तर मग लोकांचं कसं व्हायचं. तरी सुद्धा ज्या लोकांनी मतदान टाकलं याचा विचार लोकांनी केला पाहिजे की आपण आपलं मत कोणासाठी देतो, कशासाठी देतो, का वाया जाऊ द्यायचं, काय दुसरा व्यक्ती ते करू शकतो. आणि हा विचार यावेळेस नगरपंचायतीमध्ये राहत्याने तरी साहेबांना एवढं कधी विधानसभेला लीड मिळालं नाही, एवढं त्या स्वाधीनला मिळालं का? कारण की आपण प्रत्येक घरामध्ये जाऊन ती विश्वासार्हता निर्माण करू शकलो आणि ते मत आज राहत्याच्याच कामी आले. आता आपण कधी बापू तुम्ही ते गेले असतील भरपूर वेळेस त्या रजिस्टर ऑफिसला नोंदणी करायला. शिर्डीचे सगळे तिकडच असतात. नितीन कोटे भैया आबा कधी गेले नाही. आबा फक्त खरेदीला जातात. आबांनी विकायचा धंदा कधी केलाच नाही. आता सगळ्यात मोठं उत्पन्नाचं साधन ते रजिस्टर ऑफिस आहे. प्रमोदजी बरोबर आहे का नाही? सगळ्यात जास्त उत्पन्नाचं साधन, कारण की स्टॅम्प ड्युटी गव्हर्नमेंटला मिळते. पण आज जेव्हा आपण सब रजिस्टर ऑफिसला जातो, बाथरूमला अडचण आहे, बसायला जागा नाही. मी असंच गेलो परवा, कारखान्याचं अंगठा द्यायचं होतं, कर्ज काढायचं होतं कारखान्यावर, माझा अंगठा द्यावा लागला. किती जरी मी लोकांच्या मनात असलो तरी अंगठा तर माझा पण लागतोच पैशासाठी. मला वाटलं यार साला हे लोक खरेदीचा व्यवसाय करतात, तिथं बाहेर बसावं लागतं. पुढच्या 6 महिन्यामध्ये 1.5 कोटी रुपये आपण साहेबांच्या मार्फत मंजूर केले. एअर कंडिशन सब रजिस्टर ऑफिस त्याच लोकेशनला आपण करतो, एअर कंडिशन. आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो की हे पुढचे 4 वर्ष या झालेल्या विधानसभेमधल्या आणि नगर परिषदेच्या येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदाराला अभिमान वाटेल आपल्या मताचा, आपल्या नेत्याचा. माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये हे मिळालेली सत्ता या तालुक्याचं पूर्ण चित्र येणाऱ्या कालावधीमध्ये बदलणार आहे. आणि पत्रकार आहेत म्हणून तुम्हाला आवर्जून माहिती देतो प्रमोदजी की आपण जे शिर्डी साहेबाबद्दल थीम पार्क बनवतोय, त्या थीम पार्क मध्ये माननीय नामदार साहेबांच्या माध्यमातून, मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून आपण थीम पार्कच्या एंट्रीला आता साईबाबांची 71 फूट उंचीची मूर्तीचं स्टार्टिंग काम करतो. 71 फूट. देशामध्ये अशी इमारत बाबांची कधी, अशी मूर्ती बाबांची आपल्याला पाहायला मिळणार नाही. असं 71 फुटाच्या उंचीची मूर्ती आपण त्या थीम पार्कच्या समोर करतोय. हे सगळं तुमच्या मुलांच्या रोजगारासाठी आहे. माझ्या मुलांना रोजगाराची आवश्यकता नाही, पण मी हा विचार करतो की तुमचा प्रत्येक मुलगा हा माझा भाऊ आहे, माझा मित्र आहे. त्यांचा रोजगाराची संधी आपण त्यांच्याकडून काढून घेऊ नये यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करतोय. तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये हे सगळे बदल दिसतील. आपण सर्वजण शुभेच्छा देण्यासाठी आलात. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार आणि विश्वासाने राहा. मी सगळ्या समाजाला विनंती, तरी 70-30 झाले नावाबाई, राहतेमध्ये तर बऱ्यापैकी गाडी सरकली पुढं. राहतेमध्ये 80-20 झालं, शिर्डीमध्ये 70-30 झालं. पण जे 100% आपलं रेकॉर्ड राहिलेलं आहे, येणाऱ्या 2028च्या 29च्या विधानसभेमध्ये मी तुम्हाला लिहून देतो की काम एवढं होणार की समाजाचा प्रत्येक मतदार बाहेर पडल्यावर शिर्डी आणि राहत्यामध्ये 100% मतदान माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना केल्याशिवाय राहणार. हा विश्वासाचा परिणाम. मतदारातून केलेली चूक ही परत दुरुस्त होऊ शकत नाही. यदा कदाचित आपण 2000 साली भैया चुकलो असतो, त्यामुळे तुम्ही सगळे प्रचार करत होते शिर्डीमध्ये. आपण शिर्डीमध्ये 10,000 मतांनी मायनस होतो, ठाकुरीमध्ये 4,000 मतांनी मायनस होतो, राहत्यामध्ये 3,000 मतांनी मायनस होतो. म्हणजे महाबळेश्वरला पोचूस तर मी म्हटलं किती मतांनी मागं गेलो, मला ते निकालावरच विश्वास येत नव्हता. होतं कोणी ना कोणतरी तयार, त्याला काय. 2009ला जर एक चूक घडली असती ना,
तर तुम्हाला शिर्डी सुद्धा ओळखू आली नसते. हे तुम्हाला वास्तविक सांग. राधाकृष्ण विखे पाटील साहेब असल्याने, सुजय विखे असल्याने मी म्हणत नाही की प्रत्येकाच्या प्रपंचाचं कल्याण होईल, पण हे तुम्हाला मी साईबाबांना स्मरून सांगू शकतो की आम्ही जर नसलो तर तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही काय होईल. आणि तुम्हाला विश्वास बसत नसेल तर फक्त दक्षिणेमध्ये जाऊन या. इथं तुमचे मित्र आलेत ना, त्यांना विचारा की मला बाहेर बसून आज तेच सगळे परत येतात की आमच्याकडून चूक झाली, आम्हाला पदरात घ्या. म्हटलं आता बाबा माझ्याकडे पदरच शिल्लक राहिला नाही, आता राहते शिर्डीवाले बसून घेतलं सगळं आमच्याकडे, आता काय करणार का. आणि आम्ही मन मोकळेपणे, ना कधी कोणाला आपण बाहेर सांगितलं ना अडवलंय ना कधी. आता बाबा भाई इथं बांधणार आहेत प्लांट, त्यांना विचार कोणूनही 1% कोणी त्रास दिला असेल किंवा तुम्ही 7-12 दाखवा, हे नाही. ज्याला जे करायचंय का, उद्योग धंद्याला लागा, उद्योग वाढू नका. त्यामध्ये फरक आहे. जगन्नाथ, उद्योग धंदा चालला पाहिजे, उद्योग वाढायचा नाही. अशा प्रकारे म्हणजे तुला तू नाव घेऊन सांगितले असेल तर गप्पा मारतो, म्हणतो ऐक जरा मी काय म्हणतोय. तू वाल्मिक बरोबर वाचलाय, त्याच्या गाड्या चालायला माझी गरजच नाहीये. त्याच्या गाड्या सगळीकडे चालू आहेत, सगळे खिलाडी बसलेत पाठीमागे. हे सगळे 4 लोक शिर्डीचा आता रात्री काय कोणाचा कार्यक्रम झाला मी तुम्हाला सांगतो, माहित नाही काय. सुधीर, नितीन, जगन्नाथ आणि जर किरण तुमचा आका तर असंच प्रेमाने रोजामध्ये राहू द्या. आपण सगळे जर एक संघ आहोत, एक परिवार आहोत, आणि असंच आपण कायम या शिर्डीमध्ये सर्व धर्म समभाव आणि साईबाबांच्या या विचारांना घेऊन या भागाची प्रगती माननीय नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली करत राहू. हा विचार आपल्या पुढे मांडतो. आणि परत एकदा बाबाभाई आणि युनुस भाईचे मी मनापासून की त्यांनी ठीक आहे बाकीचे ब्रँड त्यांनी डेव्हलप केले, पण माझ्या विनंतीला मान देऊन माझं नाव देऊन टाकाय त्याला. माझ्या विचाराला माझ्या विनंतीला मान देऊन हे काय निर्मिती जी त्यांनी केली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. आपण सगळेजण वेळ काढून आलात, आपले सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. काल झालेल्या ईदचे जर मी शिर्डीला दिलं पण त्याला मी येऊ शकलो नाही. रात्याच्या मला विचारलं मुन्ना भाईने की सब हो गया, सब क्लियर है, अभी क्यों नहीं आया. मैंने कहा मेरा फिक्स प्रोग्राम फिक्स रहता है हर साल. नहीं अगले साल भी शिर्डी में ही शिर्डी राहत्यामध्ये तुम्हाला नंबर लागणार. हा एक तुमच्याकडे एक यांच्याकडे. तर जे काल नव्हते शुभेच्छा घ्यायला तुम्हाला सगळ्यांना ईदच्या लाख लाख शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती. श्री साईंच्या नगरीत आपल्या स्वप्नातील घर साकार करण्याची सुवर्ण संधी. नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साईच्छा ग्रुपचे साई सीताई पार्क भव्य प्लॉट विक्री.
प्रस्तावित थीम पार्क अगदी जवळ, प्रशस्त 30 फूट अंतर्गत रस्ता, दोन्ही बाजूंनी सुशोभित झाडे, ड्रेनेज व स्ट्रीट लाईटची उत्तम सोय, MSCB पोल कनेक्शन उपलब्ध, राहण्यासाठी अतिशय अनुकूल वृंदावन, बंधाऱ्याचा निसर्गरम्य परिसर, बस स्टॉप, शाळा, बँक फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर आणि साईबाबा मंदिरापासून फक्त 10 मिनिटावर. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. आजच बुकिंग करा. संपर्क करा श्री जगन्नाथ गोंदकर पाटील 9507 75 75 55, श्री संदीप गोंदकर पाटील 99 22 66 56 37, तसेच श्री शुभम वेणुनाथ गोंदकर पाटील 97 67 06 66 85. पत्ता वृंदावन बंधाऱ्यालगत श्रीराम नगर, कणकुरी रोड, शिर्डी.